मला माहिती आहे का, जर तुम्ही 1 वाटी नाचणी 2 वेळा स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आणि रात्रभर भिजत ठेवायची. दुसऱ्या दिवशी मस्त अशी ही नाचणी फुलून येते. त्यानंतर ही नाचणी एका मिक्सिंग जारमध्ये काढून घ्यायची. त्यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं घालायचं, पाणी घालायचं आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं. हे मिश्रण एका सुती कापडामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हलकंसं पाणी घालून यातील आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे. जो चोथा शिल्लक राहतो त्यामध्ये पुन्हा एकदा पाणी घालायचं, मिक्सिंग जारमधून फिरवून घ्यायचं आणि पुन्हा एकदा नाचणीचं दूध काढून घ्यायचं आहे. एका ताटाला तूप लावून घ्यायचं. त्यानंतर नाचणीचं दूध आहे ते एका पॅनमध्ये काढून घ्यायचं. यामध्ये एक अर्धी वाटी गूळ घालायचा आहे, चवीपुरतं तुम्ही घालू शकता. त्यानंतर वेलची जायफळची पूड घालायची, चांगलं असं मिक्स करायचं, हलकंसं मीठ घालायचं आहे आणि आता हे मिश्रण गोळा होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. हे पहा, मिश्रण छान घट्टसर झालेलं आहे. यानंतर यामध्ये 1 चमचाभर तूप घालायचं आहे, चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि एका तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे. 1 ते 2 तासातच चांगलं असं मिश्रण आळून येतं. मिश्रण नाही आळलं तर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. त्यानंतर लगेचच हे मिश्रण आळून येतं. त्यानंतर मस्त अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि इथे आपल्या भरपूर कॅल्शियमयुक्त अशा नाचणीच्या पौष्टिक वड्या तयार होतात. मग वाट कसली पाहताय, पटकन फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका.